बातमी नागपुरातून। नागपूर शहरात 15 ठिकाणी व्हर्टिकल गार्डनची निर्मिती केली जाणार आहे। शहरातील नदी आणि नाल्यापासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे। रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या नाल्यावर आकर्षक व्हर्टिकल गार्डन उभारणार आहेत। नागपूर शहरातील नदी नाल्यांपासून होणारे प्रदूषण आणि शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने एक प्लान आखलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा प्रकारची व्हर्टिकल गार्डन उभारण्याचं निश्चित केलेलं आहे। या व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून वातावरण एक प्रसन्न दिसेल अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो आहे, ज्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात तर भर पडणारच आहे, मात्र त्यापासून प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा काहीशी मदत होणार असल्याचं सांगितलं जातं आहे। मात्र महत्त्वाचं या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे 15 ठिकाणी उभारण्यात येणारे हे व्हर्टिकल गार्डन आहे, याची निगराणी करणे किंवा याची देखरेख करणे, याला पाणी घालणे हे महत्त्वाचं असतं। त्यामुळे याची निगराणी व्यवस्थितरित्या होईल का आणि हे गार्डन टिकेल का, अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।